खारघरचे रहिवासी सिडको विरोधात आक्रमक झाले। सिडकोच्या पाण्याच्या टाकीवर मोर्चा काढला गेलेला आहे। खारघरला 90 MLD पाण्याची गरज आहे, मात्र 70 MLDच पाणी वर्ग केलं जात आहे। उर्वरित 20 MLD पाणी JNPTला वळवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। हा सगळा पाणी चोरीसारखा प्रकार असल्याची प्रतिक्रिया आक्रमक झालेल्या रहिवाशांनी दिलेली आहे। सिडकोने या प्रकरणी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा खारघरच्या रहिवाशांनी दिलेला आहे। सर्व सेक्टरप्रमाणे किमान 6 तासांचा पाणी पुरवठा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिने या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला, पाहूया। खारघरवासियांचा पाण्याचा प्रश्न हा अद्यापही संपलेला नाही आहे। सिडकोकडून जे पाणी मिळतंय ते मुबलक नाही आहे आणि त्यामुळे संपूर्ण खारघरवासी आक्रमक झालेले आहेत। सिडको विरोधात त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। सर, नेमकी समस्या काय आहे? कधीपासून हे सुरू आहे? सिडकोकडनं पाणी किती येतंय तुम्हाला? सध्या सिडकोकडून हेटवणे डॅम या ठिकाणावरनं खारघरला 70 MLD पाणी या ठिकाणी येत आहे, परंतु खारघरची खरी गरज ही 90 MLD आहे। 90 MLD पाणी या ठिकाणी येणं गरजेचं आहे, परंतु हे जो 20 MLDचा जो शॉर्टफॉल आहे याकरता खारघरमध्ये बऱ्याच सेक्टरमध्ये हा पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे। सिडकोने ह्या ठिकाणी लोकवस्ती तयार करत असताना जी जबाबदारी ह्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती, एवढे मोठे मोठे प्लॉट बिल्डर्स लोकांना दिले गेले, एवढं डेव्हलपमेंट केलं गेलं, परंतु याकरता जी प्राथमिक सुविधा त्यांनी देणं गरजेचं होतं पाण्याची, त्याकरता कुठलीही काळजी यांनी घेतली नाही। त्यामुळे आज खारघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे। या व्यतिरिक्त आमचा सिडकोवरती आरोप आहे की त्यांनी जे JNPT करता 20 MLD पाणी दिलेलं आहे ते त्यांनी त्या ठिकाणी न देता खारघरच्या जनतेची या ठिकाणी मागणी पूर्ण करावी। पुढची भूमिका काय असणार आहे? पाणी बंद वगैरे? आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आमच्या विभागातील या सगळे नागरिक आलेले आहेत। या ठिकाणी नॉब आम्ही आता सुरू केलेला आहे। हा नॉब जोपर्यंत आमच्या सर्वांच्या टाक्या भरत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी चालू राहील आणि ह्या विषयामध्ये सिडकोचे कर्मचारी हे सहकार्य करतील, अन्यथा या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन करू आणि पोलीसही आम्हाला या ठिकाणी आलेले आहेत, पोलीसही आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील, अन्यथा आम्ही या ठिकाणी आंदोलन तीव्र करू। नक्कीच आता सिडको विरोधात संपूर्ण खारघरवासी आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत आमचं पाणी भरत नाही तोपर्यंत आम्ही हा नॉक बंद करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।